श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करू व्हिडिओला सुरू. उद्या आहे कार्तिक भागवती एकादशी. तर उद्या शनिवार देखील आहे. तर आपल्याला आजच जे काही तुळशीची पत्र वगैरे तोडायची आहेत तर ती आजच तोडून ठेवायची आहेत. उदर एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेचे तुळशीपत्र हे तोडत नाही, त्यासाठी आपल्याला ते अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत. तर पहा, उद्या आपल्याला तुळशी मातेला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे पहा आपले काही जे घरामध्ये दोष असतील, अडचणी असतील त्या तर दूर होणारच आहेत. त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल. इतका प्रभावशाली उपाय उद्या आपल्याला तुळशी मातेला करायचा आहे. त्यामुळे हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, उद्या आहे कार्तिक भागवत एकादशी. पहा, मागे जी देव उठणी एकादशी होती त्याचं व्रत आपण केलं होतं. त्याचबरोबर आपल्याला ह्या कार्तिक एकादशीचं व्रतसुद्धा आवर्जून करायचं आहे. तर ज्याला शक्य नाही त्यांनी नाही केलं तरी चालेल, परंतु असे काही उपाय जरी केले तरी तुम्हाला त्या व्रताचं फळ प्राप्त होत असतं. हे एकादशीचं व्रत जर आपण केलं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे सदैव आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहतात आणि आपण जे काही पाप वगैरे करतो, कळत नकळत आपल्याकडून होतात, ते सुद्धा या व्रतामुळे नष्ट होऊन जातात. तर पहा, जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ह्या कार्तिक एकादशीचं व्रत आवर्जून करा. जर तुम्हाला शक्य नाही झालं तर मग तुम्ही व्रत न करता असे काही उपाय जरी केले तरी चालेल. उद्या पहा, जी एकादशी आहे तर ती एकादशी भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते. त्यामुळे उद्या आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची विशेष अशी पूजा करायची आहे. म्हणजेच त्यांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर पंचामृताने झाल्यानंतर जलाने अभिषेक करून त्यांना पिवळे वस्त्र घालायचे आहेत. त्याचबरोबर पिवळ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत, म्हणजे पिवळे फुलं अर्पण करायचे, पिवळा प्रसाद, केळी अर्पण करायच्या. या सर्व गोष्टी आपल्याला उद्या भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला तुळशीपत्रसुद्धा भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचे आहेत. ती तुळशीपत्र अर्पण करण्या अगोदर ती तुळशीपत्र आपल्याला अगोदरच्या दिवशी तोडायची आहेत, एकादशीच्या दिवशी तोडायची नाहीत. परत एकदा सांगते, ही चूक तुम्ही कधीही करू नका. प्रत्येक एकादशीला ही गोष्ट आपल्याला पाळायची आहे. तुळशी माता ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशी मातेला पहा, आपण विष्णुप्रिया, हरिप्रिया असंही म्हणतो. तर पहा, भगवान श्री हरिविष्णू यांना जर आपण तुळस अर्पण केली तर आपल्या घरामध्ये सदैव सुखसमृद्धी राहते आणि त्यांचे आशीर्वाद देखील आपल्यावरती राहतात. आता पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर एक तरी तुळस ही लावलेली असते. तर तुळस ही सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत असते. तुळस ही अतिशय आयुर्वेदिक आणि पवित्र मानली. तुळशी मातेला जर आपण सकाळ संध्याकाळ दिवा लावला, त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर तिला जल अर्पण केलं तर तुळशी माता ही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी निर्माण करून आणत असते. म्हणजे तिची सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये पसरत असतात. तुळशी माता ही जर आपल्या घरासमोर असेल तर आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारची नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आसपासची जी नकारात्मकता आहे ती दूर करण्याचं कामसुद्धा तुळशी माता करत असते. पहा, आपल्या घरावर काही संकट जर आली तर ती तुळशी माता स्वतःवर घेत असते. म्हणजे पहा, एखाद्याच्या घरासमोरची तुळस जर सुकली किंवा जळाली तर समजून जावं त्या घरावरचं संकट त्या तुळशीने आपल्यावर घेतलं. आणि ज्या घरासमोर तुळस ही एकदम बहरलेली टवटवीत असते त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी नांदत असते. ते घर नेहमी समाधानी असतं. तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्याच असतील. तर पहा, आता तुळशीपत्र जर आपण नैवेद्य अर्पण करताना जर भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करतो तर त्यामध्ये जर आपण तुळशीपत्र नाही टाकलं तर ते नैवेद्य ग्रहण करत नाही. त्यामुळे आपण तुळशीपत्राला खूप महत्त्व आहे. तर बघा, तुळशी मातेला आपल्याला एक छानसा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुपाचा दिवा जर तुम्ही लावला तर अतिशय उत्तम राहील.
त्याचबरोबर बघा हळदी कुंकू आपल्याला तुळशी मातेला या दिवशी लावायचं आहे. आणि पहा तुळशी मातेला आपल्याला जल अर्पण करायचं नाही. या दिवशी तुळशी माता ही भगवान विष्णूंसाठी निर्जल व्रत पकडत असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही. बघा कार्तिक महिना चालू आहे आणि कार्तिक महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि तुळशी माता यांना खूप सारं महत्त्व आहे. तुळशी मातेमध्ये आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही एक वस्तू जर आपण तुळशी मातेमध्ये अजूनपर्यंत अर्पण केलेली नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी ही वस्तू आवर्जून अर्पण करू शकता. तुळशीमध्ये आपल्याला शालिग्राम भगवान जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. तर पहा हा एक प्रकारचा दगड आहे आणि तो शालिग्राम या नावाने ओळखला जातो. तर पहा शालिग्राम भगवान जे आहेत तर त्यांचीच एक शिला म्हणून ह्या शालिग्रामला ओळखलं जातं, ह्या दगडाला ओळखलं जातं. शिवपुराणानुसार भगवान विष्णूंनी स्वतः या गोष्टी सांगितलेल्या आहेत की मी गडंगी नदीमध्ये माझा स्वतः वास राहील आणि नदीमध्ये राहणारे असंख्य कीटक त्यांच्या तीक्ष्ण दातांनी माझे स्वरूप बनवतील. म्हणजेच काय, तिथे जे गडंगी नदीमध्ये जे पत्थर आहेत म्हणजे ते दगड आहेत तर त्यावरती जे काही असे निशाण असतात बघा, काही शालिग्राम भगवान तुम्ही जर पाहिले असतील तर त्याच्यावर असे काही बरेचसे निशाण देखील असतात आणि काही एकदम गोल गरगरीत असे काळ्या कलरचे असतात आणि त्यांना माझं स्वरूप प्राप्त होईल. म्हणजेच मी त्याच्यामध्ये त्या दगडांच्या स्वरूपात राहील. तर हे जे आहेत जे शालिग्राम भगवान तर ते तुळशी मातेला आपल्याला अर्पण करायचे आहे. बघा आपल्याला यांची पूजा करायची असते. ह्या शालिग्राम भगवान जे आहेत तर त्यावरती आपल्याला चंदन अष्टगंध या गोष्टी लावायच्या आहेत. त्याचबरोबर यांची पूजा करण्याचा सुद्धा एक मुहूर्त असतो, एक दिवस असतो. बघा हे शालिग्राम भगवान जे आहेत तर ते तुम्हाला कुठे मिळतील तर तुम्हाला एखाद्या पूजेच्या शॉपमध्ये हे शालिग्राम भगवान मिळून जातील. तर पहा अगदी खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला हे मिळतील. तर तुम्ही ते आवर्जून एकादशीच्या दिवशी घरी आणून त्यांची पूजा करायची आहे आणि तुळशीमध्ये त्यांची स्थापना करायची आहे. पहा बऱ्याच जणांनी तुळशीच्या विवाहाच्या वेळेस शालिग्राम भगवानशी तुळशीचा विवाह लावलेला आहे. तर पहा त्यावेळेस जर तुम्ही ही वस्तू आणली नसेल तर तुम्ही उद्या ही वस्तू आपल्या घरामध्ये आणून तिची तुळशीमध्ये स्थापना करायची आहे. यामुळे बघा आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे वाईट संकट तर येणारच नाही. त्याचबरोबर भगवान विष्णूंचे आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहतील. तर बघा ह्या शालिग्राम भगवानची पूजा आपल्याला कशी करायची आहे. हे शालिग्राम भगवान घरी आणल्याच्या नंतर आपल्याला त्यांच्यावरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपल्याला त्यांच्यावरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पहा आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि हे अशी विधिवत त्यांची पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. तर पहा शालिग्राम भगवानवरती आपल्याला अक्षदा अर्पण करायच्या नाही, आपल्याला त्यांच्यावरती तीळ अर्पण करायचे असते. तर अशा प्रकारे ही एक वस्तू आपल्याला तुळशीमध्ये अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे पहा आपल्या घरामध्ये कोणतेही दोष राहणार नाही, संकट राहणार नाही आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सदैव नांदत राहील. कारण जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी ह्या येतच असतात, त्या आकर्षित होत असतात. त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंना म्हणजेच त्यांचे स्वरूप असणारे जे शालिग्राम भगवान आहेत त्यांची विधिवत पूजा करून आपल्या तुळशीमध्ये स्थापना करायची आहे. तर चला करते इथेच व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.